नमस्कार. एक मजबूत राष्ट्र नेमकं कसं उभं राहतं? आज आपण 3 महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांबद्दल बोलणार आहोत, जे अगदी तळागाळापासून ते सर्वोच्च स्तरापर्यंत आपल्या देशाचं सामर्थ्य वाढवत आहेत. एक प्रश्न विचारण्यासारखा आहे की एक राष्ट्र खऱ्या अर्थाने मजबूत कसं होतं, अगदी मुळापासून की मग वरच्या स्तरावरून? हाच प्रश्न आपल्या आजच्या चर्चेचा पाया आहे, जो आपल्याला राष्ट्र उभारणीच्या वेगवेगळ्या पैलूंकडे घेऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून. हा स्तंभ आहे गावागावातील आपल्या नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं पोषण. तर हे आहे सुपोषित ग्रामपंचायत अभियान. हे अभियान महिला आणि बाल विकास मंत्रालयानं सुरू केलंय. आणि हे जे राष्ट्रीय पोषण अभियान आहे ना, त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. उद्देश काय? तर एका निरोगी समाजाचा पाया रचणं. ह्या अभियानाची उद्दिष्टं अगदी स्पष्ट आहेत. मुलांमधलं कुपोषण कमी करायचं, मातांचं पोषण सुधारायचं, अंगणवाडी सेवा आणखी मजबूत करायच्या आणि पोषणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवायची. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अभियान थेट संयुक्त राष्ट्रांच्या शून्य भूक आणि उत्तम आरोग्य यांसारख्या मोठ्या जागतिक ध्येयांशी जोडलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, या इतक्या महत्त्वाच्या अभियानाच्या अंमलबजावणीत एका राज्यानं संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. आणि हो, ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र. आणि हा आलेख बघा. हे यश किती मोठं आहे ते यातून स्पष्ट दिसतं. देशातल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 1000 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 192 ग्रामपंचायती एकट्या महाराष्ट्रातल्या आहेत. म्हणजे विचार करा, जवळपास 20%. आणि हे यश कशामुळे मिळालं? तर आपलं मजबूत अंगणवाडी नेटवर्क आणि ग्रामपंचायतींचा एकदम सक्रिय सहभाग, त्यामुळे हे शक्य झालंय. बरं, नागरिकांच्या आरोग्याच्या पायावरून आता आपण राष्ट्रीय धोरणांना दिशा देणाऱ्या व्यूहात्मक नेतृत्वाकडे वळूया. आता आपण वळतोय देशाच्या धोरण निर्धारक संस्थेकडे. नीती आयोगाच्या कार्यकारी CEO म्हणून निधी छिब्बर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. निधी छिब्बर या 1994च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांचा अनुभव शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांत दांडगा आहे. तुम्हाला आठवत असेल, CBSEच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या होत्या. आता तोच अनुभव देशाच्या धोरणांना दिशा देण्यासाठी कामी येणार आहे. तर हा नीती आयोग नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही भारत सरकारची प्रमुख थिंक टँक आहे. म्हणजे देशाच्या आर्थिक नियोजनासाठी आणि धोरणात्मक सल्ले देण्यासाठी काम करणारी संस्था. थोडक्यात देशाच्या धोरणात्मक निर्णयांचा हा एक प्रकारे मेंदूच आहे. त्यामुळे इथलं नेतृत्व खूप महत्त्वाचं ठरतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. निधी छिब्बर यांची ही नियुक्ती जरी अतिरिक्त कार्यभार असली तरी देशाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्थांमध्ये महिला नेतृत्वाला बळ देणारं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. चला, आता आपण राष्ट्रनिर्मितीच्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या बाह्य स्तराकडे वळूया. ही आहे देशाचं बाह्य आणि अंतर्गत धोक्यांपासून संरक्षण करणारी आपली सुरक्षा व्यवस्था. आणि त्याचं नाव आहे प्रहार. हे भारताचं पहिलं सर्वसमावेशक दहशतवादविरोधी धोरण आहे. दहशतवाद्यांचं जाळं पूर्णपणे उद्ध्वस्त करणं आणि त्यांना मिळणारी प्रत्येक प्रकारची मदत थांबवणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या धोरणाचं मूळ तत्व आहे झिरो टॉलरन्स, म्हणजेच शून्य सहनशीलता. याचा सरळ अर्थ आहे की कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला अजिबात थारा दिला जाणार नाही. हे एकच वाक्य या धोरणाची कठोरता स्पष्ट करतं. तर हे जे प्रहार धोरण आहे ना, ते 7 मजबूत स्तंभांवर उभा आहे. म्हणजे बघा, हल्ल्यांचा आधीच अंदाज घेण्यापासून ते एकदम वेगाने कारवाई करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. एकीकडे दहशतवादी विरोधी यंत्रणा मजबूत करायची आहेच, पण त्याचवेळी मानवाधिकारांचं संरक्षण करणं, कट्टरतावादाला मुळापासून रोखणं यावरही तितकाच जोर दिलाय. आणि हो, आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय हे शक्यच नाही. हे सगळे 7 स्तंभ मिळून एक असं सुरक्षा कवच तयार करतात जे भेदणं खूप कठीण आहे. आतापर्यंत आपण 3 वेगवेगळे विषय पाहिले. आता आपण हे 3ही विषय एकत्र जोडून पाहूया की एक मजबूत राष्ट्र घडवण्यासाठी हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत. तर या सगळ्या चर्चेतून एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर येतंय. तळागाळातील निरोगी आणि पोषित नागरिक हा देशाचा मजबूत पाया आहेत. राष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक नेतृत्व देशाला योग्य दिशा देतं. आणि एक सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था ही सर्वांचं संरक्षण करणारी ढाल आहे. हे 3ही स्तंभ जेव्हा एकत्र येतात तेव्हाच एका खऱ्या अर्थानं मजबूत राष्ट्राची निर्मिती होते. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न: पोषण, धोरण आणि सुरक्षा यापैकी देशाच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्तंभ कोणता असू शकतो? की मग हे 3ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत? यावर विचार नक्की करा.